त्या टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल, तुम्ही पहिलं तहसीलदार आणि एडीओला, कलेक्टर साहेब, माझी विनंती आहे, प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. जय शिवराय मित्रांनो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षांतूर भंडारा येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रकरणी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तहसीलदार आणि एसडीएम यांच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावा. जनतेला पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन द्यायचे असेल तर अधिकारी स्वतःच्या कॅबिनमध्ये कॅमेरे बसवले पाहिजेत. मित्रांनो, हे बोलणं ऐकून लोकांच्या प्रतिक्रिया तुफान आल्या. एक म्हणतो स्वतःच्या कॅबिनमध्ये लावा, दुसरा म्हणतो तुमच्या कॅबिनमध्ये लावा, तुमचे घोटाळे कोण बाहेर काढणार, तिसरा म्हणतो पैसे टेबलवर घेत नाहीत, दलाल घरी पोहोचवतो, कॅमेरा लावून काय होणार, चौथा म्हणतो तहसीलदार रस्त्यांचे काम लवकर मोकळे करत नाही. मित्रांनो, हे सगळे बोलणे जनतेच्या मनातील खंत दाखवते. महसूल खात्यात तहसीलदार, एसडीएम, क्लर्क, शिपाई सर्व स्तरावर पैसे घेण्याची परंपरा असल्याची तक्रार आहे. जमीन मोजणी, सातबारा, घरकुल निकाल, प्रत्येक कामासाठी पैसे मागवले जातात. काही लोक तर म्हणतात कॅमेरा लावला तर एजंट बाहेर बसलेले असतात, गुगल पे वापर पैसे घेतात. बावनकुळे साहेबांनी सीसीटीव्ही लावण्याची सूचना दिली, पण जनता म्हणते प्रथम स्वतःच्या कॅबिनमध्ये लावा, मग इतर ठिकाणी बोलणे चालेल. काही म्हणतात पैसे घेणे परंपरा झाली आहे, कॅमेरा लावून फरक पडणार नाही, तर काही म्हणतात फ्लॅट मालक, हॉटेल, रिसॉर्ट तेथेही कॅमेरा लावा. मित्रांनो, हा मुद्दा फार गंभीर आहे. महसूल खाते जनतेशी थेट संबंधित आहे. शेतकरी, गरीब, सामान्य माणूस याला खात्यात येतो. जर तिथे भ्रष्टाचार होत असेल तर जनतेचा विश्वास उडतो. सीसीटीव्ही हा एक पाऊल आहे, पण पुरेसे नाही. अधिकाऱ्यांची जबाबदारी, कालमर्यादा, पारदर्शक आणि कठोर कारवाई हे सगळे एकत्र आले तरच बदल होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तहसीलदार, एसडीएमच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही लावणे पुरेसे आहे का, की पूर्ण महसूल खात्यात मोठी सुधारणा करायला हवी? कमेंटमध्ये स्पष्ट सांगा. भेटूया नवीन अपडेट्ससह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.